होतात, 2-3 दिवस माध्यमांशी संवाद साधत होतात. सुप्रिया सुळेताईंना बहीण म्हणत होतात. आज तुमच्या बहिणीवरती हल्ला झाला, एकंदरीत घेराव करण्यात आला. घेराव करण्यात घोषणाबाजी करण्यात त्या ठिकाणी विरोधात घोषणाबाजी देखील बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आणि पवार कुटुंबियांच्या राजकारण सगळ्यांना बाराखडी माहिती आहे. परंतु एक शेतकरी पुत्र असल्यामुळं, एका शेतकरी कष्टकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं मी सांगतो, जे पेरलेलं असतंय तेच उगवत असतंय. जो बाप के कर्म है, जो बाप के कर्म है वो बेटी ने भुगतना नहीं चाहिए. शरद पवारांच्या बाबतीत तिथे सुप्रियाताईंवर जेव्हा उष्ट्या पिलेल्या पाण्याच्या बॉटल त्यांच्या गाडीवर फेकल्या जात होत्या, तेव्हा काही माध्यमं दाखवत होती की शरद पवारांनी सत्यानाश केला मराठ्यांचा. हे सगळं काही केवळ लोक विसरून जातात असं नाही. कारण लक्षात ठेवा, शरद पवारांच्या बाबतीत सांगताना काही महत्वाच्या गोष्टी, गोंड गोवारींच्या बाबतीत जे घडलं होतं ते सुद्धा तेवढंच निंदनीय होतं, ते सुद्धा तेवढंच गंभीर होतं. आणि सांगायचं तात्पर्य आज जे घडलेलं आहे म्हणजे